आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज गणेश शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी गणेश शिंदे यांना इन्व्हाइट केलं. 65 रनचं लक्ष्य. तकदीर पाटील आपल्याला पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. मॅचला होती सुरुवात. येणारे 24 बॉल आणि 65 रनचं लक्ष्य. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ओव्हर द विकेट पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु थोडंसं प्रभावित केलं फलंदाज तकदीरला. परंतु या क्षणाला फक्त एकच धाव या बॉलवर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. स्कोरबोर्ड ओपन झालं टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमचं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टी व्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. अतिशय चांगलं कार्य संदीपजी पाटील व त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर वाढले. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून ते भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये देखील टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते, परंतु फक्त एकच धाव या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजून 63 धावा पूर्ण करायच्यात. येणाऱ्या 22 बॉलमध्ये कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमला हे टार्गेट पूर्ण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. खोलवर पद्धतीचा हा बॉल, परंतु एकच धाव. बॅकअप चांगलं मिळालं. शॉट फाईन लेगला फिल्डर होता. बाईटच्या स्वरूपाने 1 धाव ॲड होते. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. 21 बॉलमध्ये अजूनही 62 धावा पूर्ण करायच्यात. या बॉलवर इन ॲक्शन मोडमध्ये आलाय फलंदाज शुभम पाटील. त्याच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. षटकार आला तर मात्र खऱ्या अर्थाने नयनजी पाटील जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाज शुभम पाटीलला या ठिकाणी दिले जाईल. 2 षटकार लगातार आले. त्यानंतर एक नवचैतन्य गाठलं टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमने. 15 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि सलग बॅक टू बॅक 3 षटकार शुभम पाटीलच्या माध्यमातून इन ॲक्शन मोडमध्ये बॅटिंग करत असताना 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 1000 रुपये. त्यानंतर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की या स्पर्धेचे आयोजक आदरणीय नयनदादा पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचे अतिशय जवळचे मित्र उद्योजक पियुष कोई आणि उद्योजक पवन कोई या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती, अतिथी देवो भव आणि पवन कोई आणि पियुष कोई यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक नयनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन पियुष कोई यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतो. त्यानंतर मी विनंती करेन की नयनदादा आपल्या शुभ हस्ते उद्योजक पवनजी कोई यांचा देखील सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन पवनजी कोई यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन. गोलंदाज राहुल वांगडे आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर 2 साठी त्याला आमंत्रित केलंय. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर होता, परंतु मिस फिल्डिंग त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज तकदीरने. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं.
17 बॉल आणि 42 रनची गरज अजूनही आहे सामना जिंकण्यासाठी. हा बॉल येस इट इज अ वाईड बॉल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला आहे. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात वाईड बॉलचा. अजून 41 रन 17 बॉलमध्ये पूर्ण करायचे आहेत. ज्या प्रकारे सलग 3 षटकार आले शुभम पाटीलच्या माध्यमातून आणि धावफलकाला गती मिळाली टीम मित 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला टीम या बॉलवर तकदीरच्या माध्यमातून पुल केलाय. पुल सक्सेसफुल. हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 35 रनची गरज आता मात्र 16 बॉलमध्ये 35 रन पूर्ण करायच्यात. येणारे 16 चेंडू आणि 35 रन. येस इट इज अ वाईट. आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. अशा धावा रोकाव्या लागतील गोलंदाज राहुलला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. कट केलाय. गलीच्या दिशेने चेंडू चाललाय डीप मध्ये. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप 4 रनसाठी आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. हा चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. या बॉलवर पुन्हा एकदा पॉवरफुल ब्युटिफुल ग्लोरियस स्ट्रोक. येस इट इज अ सिक्सर. सुमधुर संगीत आपण ऐकलं परंतु तेवढ्याच ताकदीचा खेळ सध्याच्या घडीला करतोय आपल्या टीमसाठी. फलंदाज प्रिन्स ऑफ बामणडोंगरी तकदीर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. चेंडू चालला डीप पॉइंटच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. चांगली फिल्डिंग अजित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केलं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 43 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 13 बॉल आणि आता मात्र 22 रनची गरज. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. यस इट इज अ वाईट. पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये आहे. या षटकामध्ये सामना थोडासा खुला केलाय फलंदाज तकदीर पाटील शुभम पाटीलने. अजून 21 रनची गरज 13 बॉलमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल. फिल्डर थोडासा फंबल झाला होता. 1 रनच्या साह्याने सामन्याचे चित्र बदलून गेलं. येणारे चेंडू आहेत 12 आणि धावा पूर्ण करायच्या आहेत. येणारी 12 चेंडू आणि 20 रनची गरज. प्रति ओव्हरमध्ये 10 रनची सरासरी गाठावी लागेल टीम मित 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमला. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल तो थेट लढत करेल टीम
पशुमाई 11 गावदेवी वेहेले या टीमच्या अगेन्स्ट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट अमरचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर केलं स्वागत. पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार मोठा प्रहार तकदीरच्या बाटमधून येतोय हा षटकार. अकरा बॉलमध्ये 14 रनची गरज होती, परंतु या मोमेंटला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल आणि 14 रन अजूनही पूर्ण करायचे आहेत. फुलटॉस क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली अमरने, परंतु या चुकीला माफी देणार नाही फलंदाज तकदीर पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक धमाकेदार षटकार. नऊ बॉलमध्ये 8 रनची गरज. तर चेंडूची पूर्तता करा. नऊ बॉल 8 रनची गरज. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. आडव्या बॅटने डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच सिंगल. 8 बॉलमध्ये आता मात्र 7 रनची गरज. शुभम पाटील आणि तकदीर पाटील या सलामीवर फलंदाजाने आतापर्यंत भरपूर चांगला खेळ केलाय. कोलर पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. No+1 फ्रीडची संधी असेल. फ्रीडची संधी असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिले 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी फलंदाजाला मिळत गेली. फ्रीडचा बॉल अजूनही रन पूर्ण करायचे आहेत. 8 बॉलमध्ये 5. फ्रीडचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. 7 बॉलमध्ये अजूनही 3 रनची गरज. समोरच्या दिशेने फटका खेळला आणि मॅच जिंकली टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी. या टीमने अवघ्या 18 बॉलमध्ये 65 धावांचं लक्ष्य त्यांनी पूर्ण केलं. लाजवाब बॅटिंग आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. चला टीम पशुबाई 11 गावदेवी वेहेले या टीमचं
कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या. हॅलो, तर चला मॅन ऑफ द मॅच. ठरला या मॅचचा हिरो. तर लगेच आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि शुभम